गेल्या 3 वर्षापासून ज्यांनी संघर्षाची भूमिका घेतली ते सन्माननीय नेते राजन विचारेजी इथे लढत आहेत आणि त्यांच्या सोबत तितक्याच ताकदीने इथले शिवसैनिक लढत आहेत। या सगळ्या शिवसैनिकांच्या सोबत आता अजून एक ताकद उभी राहते, ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची। ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आणि ओरिजिनल शिवसेनेची ताकद, ही ताकद इतकी मोठी आहे की कालपासून या सगळ्यांची फेफे उडाली। एक जात सगळे सकाळपासून ओरडायला लागले की कालची सभा काय होती। एकीकडे फडणवीसांपासून सगळेजण सांगतायत की आम्हाला काहीच फरक पडत नाही, या सभेने फरक पडत नाही, ठाकरेंनी फरक पडत नाही। पण दुसरीकडे फडणवीस असतील, शेलार असतील, दरेकर असतील, ते काय आशिष कुरेशी असेल, तो काय गिरीश महाजन, हे सगळीच लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठाकरे 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 हे इतका ठाकरे ठाकरे ठाकरेचा जप चालू आहे की यांना नेमका किती फरक पडलाय, हे नेमके किती कळवळलेत, हे नेमके किती हल्लेत, हे कालपासून आपल्या लक्षात आलेलं असेल। आणि त्यामुळेच कालची सभा ही नुसती गेम चेंजर नाही, तर कालची सभा एकट्या मुंबईचं नाही, संबंध महाराष्ट्राचं वातावरण फिरवणारी जी सभा झालेली आहे, त्या सभेनंतर निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि ओरिजिनल शिवसेनेचे सर्व सैनिक अधिकाधिक ऊर्जित अवस्थेत आहेत आणि ही ऊर्जित अवस्था आपल्याला निश्चितपणे विजयश्री प्राप्त करून देणार आहे। ती विजयश्री मिळवण्यासाठी